काही दिवस खास बनवायला मोठ्या गोष्टी लागत नाही. असा थोडासा सुंदर पाऊस, गरमागरम ही भजी आणि संध्याकाळी भक्तीचा सुंदर माहोल पुरेसा असतो. चला आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करते. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? वेलकम बॅक टू माय चॅनल. तर खूप पाऊस चालू आहे गाईज आज सकाळचा. मला दाखवते मी आता. तर कालपासून एकदम कंटिन्युअस पाऊस चालू आहे आणि आज पण सकाळचा चालूच आहे. एकदम थंड वातावरण झालेलं आहे गाईज. होय आवाज तरी आहे. बाहेर पाऊस चालू आहे आणि आम्ही छान भजी बनवतोय आणि भज्यांचा आनंद घेतोय. तर तुम्ही पण या आनंद घ्यायला पावसाचा आणि सोबत भजी. तर गाईज आज आहे ना यशची शाळेची मीटिंग आहे, पॅरेंट्स मीटिंग यशची शाळेत आहे. तर आता मी तिकडं चालली आहे. थोडासा पाऊस थांबला आहे तर मी पटपट चालली जाते आता आणि छत्री वगैरे घेऊन जाते. मोंटूला पण सोडता येणार नाही, ती घरी थांबत नाही. आणि आता आम्ही तिघं चाललोय मीटिंगला. तर ही पोरगी इथं फुगून बसलेली आहे गाईज, कारण तिच्या पप्पांनी तिला गाईज जेव्हा जेव्हा दर्शन तिला घेत नाही ना, तिला फार त्रास होतो आणि ती फार अशी नाराज होऊन बसते. खूप क्यूट मोमेंट आहे हा गाईज. ती माझ्यावर जेलस होते. दर्शन मला लाड रडू नको, रडू नको. हा आसू येत. तुम्ही घ्यायला गेलो तेव्हा आली ती, किती झोप रे. राग आला का माझा? तुमच्या सोबत बोलत नाही असं का बरं ग बाई? झाली झाली खुश झाली. गाईज आता आम्ही चहा पितोय 5:30 वाजेला आणि पोळी पण खाणार आहे चहासोबत. छान पाऊस चालू आहे बाहेर. कंटिन्यू 2 दिवस झाले पाऊस चालूच आहे. एकदम गार झालंय. मी ब्लॅक कॉफी पिणार होती पण म्हटलं नको, छान कडक चहा पिऊया. आणि भूक लागली होती यशला पण, मला पण म्हटलं पोळी पण खाऊ. तर चला, कोण कोण खातं चहा पोळी मला कमेंट करून सांगा. दरवर्षी पायी पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आमच्या सोसायटीत जेवण आणि मुक्कामाची व्यवस्था केली जाते. ते येण्याआधी बायका इथं रांगोळी वगैरे काढतात सुंदर, आणि मी वरून सगळं नोट करत होते. कारण जे हे स्पॉन्सर करतात ना, ते आम्हाला आधी सांगत नाही, नाही तर आम्ही पण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं असतं. बट आहे ना, जेव्हा हे लोक येणार असतात तेव्हाच आम्हाला समजतं. ते कोणाला सांगत नाही. तर इथं ते आले होते आणि त्यांचं स्वागत होत होतं इथं. तर त्यांची पूजा वगैरे केली जाते इथं आणि जेवणाची पण सोय असते सगळी. आणि रात्री सगळे ते जेवढे लोक असतात ते सगळे पार्किंगमध्ये ते झोपतात आणि ते त्यांची सगळी व्यवस्था करूनच येतात गाईज. आणि हा माझा आता दरवर्षाचा अनुभव आहे. 5 वर्षापासून मी बघते. मी खाली मुद्दाम जात नव्हते कारण मुलं खूप त्रास देतात. मोंटू यश इकडे तिकडे पडतात. तरी यश चिमूसोबत खाली गेलेला होता. चिमूने ॲक्च्युली नऊवारी घातली होती, तिला फोटो काढायचे होते, तिने नऊवारी घातली होती. मोंटूची फ्रेंड हिपा चिमू किती सुंदर दिसत होती ती. तर तिने नऊवारी घालून ती फोटो वगैरे काढत होती. यश पण होता. मग मोंटू म्हणे मला पण फोटो काढायचा, मला पण फोटो काढायचा. मग मी तिला फक्त फोटो काढण्यासाठी आणि तिला दर्शन करण्यासाठी मी तिला खाली घेऊन गेले आणि मग लगेच वरती घेऊन आले, कारण तिथं ते दोघं तिघं मस्ती करायला लागले. आणि इथं सगळे लोक बसलेले होते.
त्यांचं चहा पाणी चालू होतं इथं. त्यानंतर गाईज रात्री छान भजन चालू होते इथं, कीर्तन. तर आम्ही पण बाहेर बसून ऐकत होतो. एखादी तास चाललं होतं, तर आम्ही पण बाहेर बसलो आणि मोंटू यश आम्ही ऐकत होतो. तर मुलांनाही कळतं काय चालू आहे काय नाही, आपली संस्कृती आपलं सगळं. तर ते विचारतात मला, तर मी त्यांना सांगत होते. आणि इथे यश बसून ऐकत होता छान. त्याला तर केव्हाचं खालीच जायचं होतं. म्हटलं खाली नको, तुम्ही इथंच बसा. तर पाऊस पण थोडा बारीक बारीक होता, पण इतका नव्हता. म्हणून त्याचं महत्व फक्त ज्यांना दान करता येते त्यांना त्याचं महत्व कळालेलं आहे. आणि म्हणून हे दादा तर आम्ही पण थोडे भक्तिमय झालो होतो बाहेर बसून. खूप 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 छान वाटत होतं आणि असं वाटत होतं की देवच आलं आहे खरंच. तर मोंटू पण विठ्ठल विठ्ठल करत होती इथं. कीर्तन वगैरे संपलंय, आम्ही आता घरात आलो. तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवते गाईज. तर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉलो करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.